असं म्हणतात, विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स बट दे डू थिंग्स डिफरंटली. म्हणजे जे लोक यशस्वी होतात ते फार काही वेगळं करतात असं नाहीये, ते तेच करतात जे आपण करतोय, मात्र त्यांचा करायचा वे वेगळा असतो, पद्धत वेगळी असते. सर मी 12 तास अभ्यासाला बसतो, सर 10 तास बसतो, मात्र माझा इफेक्टिव्हली अभ्यास फक्त 4 तास होतो, 5 तास होतो, कधी कधी ते पण होत नाही. सर माझा कन्सिस्टन्सीचा इश्यू आहे, आज 12 तास अभ्यास, उद्या 12 तास अभ्यास, नंतर डायरेक्ट सपाट. हाऊ टू डील विथ दिस, की आपल्याकडे आता लिमिटेड दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला इफेक्टिव्ह स्टडी कसा करता येईल, यासाठी हा व्हिडिओ मी बनवलाय. शेवटपर्यंत बघा, कारण मी सगळ्या गोष्टी इन डिटेल कव्हर केलेल्या आहे. लेटेस्ट स्टार्ट. सगळ्यात पहिले की आपलं चूक कुठे होते. आपण अभ्यास करताना काय करतो बघा, प्रत्येक जण अभ्यास करण्याच्या वृत्तीनेच बसतो, सगळ्यांना आपल्याला चांगलं कॉलेज पाहिजे, बट देन व्हेअर वी गो रॉंग. द फर्स्ट आहे याच्यात की आपल्याकडे प्लॅनिंग नाहीये. वी आर नॉट हॅव्हिंग एनी सॉलिड प्लॅन. जसं आज मी सकाळी उठलो, सकाळी मला वाटलं काही विद्यार्थ्यांना फिजिक्सने सुरू करावं, तर ते फिजिक्सने सुरू करतात, कधी केमिस्ट्री कधी मॅथ्स, यांनी माइंडमध्ये कन्फ्युजन क्रिएट होतं. म्हणजे मला काय पाहिजे, मला आहे ना तुमच्याकडनं सॉलिड प्लॅन पाहिजे, सॉलिड प्लॅन. आणि तो प्लॅन कसा असला पाहिजे, तर तो प्लॅन असला पाहिजे नॉट ओनली डे वाईज बट आवर वाईज. म्हणजे मला काय म्हणायचंय, लेट अस से सकाळी तुम्ही 6 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत कुठला सब्जेक्ट, त्याच्यानंतर त्याचे कुठले सब टॉपिक्स, त्याचबरोबर कुठले क्वेश्चन्स सोडवणार, हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असलं पाहिजे. बिकॉज वेन माइंड इज क्लिअर ऑन इन्स्ट्रक्शन, माइंड बरोबर फॉलो करेल, बिलकुल कन्फ्युज राहणार नाही. माइंडच्या डोक्यात टार्गेट्स असतात, आपल्याला माइंडला शॉर्ट टर्म टार्गेट्स द्यावं लागतात. सो फर्स्ट ऑफ ऑल हे तुम्हाला मायक्रो प्लॅनिंग करावं लागेल. हा झाला मायक्रो प्लॅनिंगचा भाग. दुसरा आहे सॉलिड प्लॅन मध्ये आहे की हाऊ यू आर मेकिंग प्लॅन. इज इट इंटरेस्टिंग. तुम्ही दिवसभर फक्त थेरी वाचतात, दिवसभर फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करतात, दिवसभर फक्त एकच सब्जेक्ट घेऊन बसतात. नाही 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 सर, आम्हाला व्हॅरायटी पाहिजे अभ्यासामध्ये. व्हॅरायटी म्हणजे जर मला अभ्यास करून बोर झालं, मला फिजिक्सचा अभ्यास करून बोर झालं, तर मी केमिस्ट्री करणार, मी ब्रेक नाही घेणार, मी केमिस्ट्री करणार. म्हणजे व्हॅरायटी कशामध्ये असली पाहिजे, सब्जेक्टमध्ये असली पाहिजे. सब्जेक्टमध्ये वेगवेगळे सब्जेक्ट. अच्छा तेवढं नाही, तुम्ही चॅप्टर्स मध्ये व्हॅरायटी करू शकता. तुम्ही काय करू शकता, फॉर्म्युला, कधी नुसता फॉर्म्युलाचा अभ्यास केला अर्धा तास, थोडंसं बोर झालं, त्याच्यानंतर तुम्ही काय केले, PYQ सॉल्व्ह केले, म्हणजे क्वेश्चन केले, नंतर थोडी थेअरी केली. माइंडला एंगेज करा ना. माइंडचा अभ्यास करायची इच्छा नाहीये, आय नो, मग माइंडला एंगेज करा वेगवेगळ्या गोष्टी देऊन. तो काय, पहिला आपल्याकडे सॉलिड मायक्रो प्लॅन, त्याच्यानंतर आपल्याकडे व्हॅरायटी असली पाहिजे. सो दिस इज अबाउट प्लॅनिंग. सॉलिड प्लॅन ठेवा, नक्की काम करेल तुमच्यासाठी. सेकंड, कन्सिस्टन्सी नाही. कन्सिस्टन्सी की आज अभ्यास केला, उद्या केला, परवा नाही केला, मग परत केला, परत नाही केला, त्यांनी काय होतं ना, त्यांनी कॉन्फिडन्स बिल्ड होत नाही. कॉन्फिडन्स इज व्हेरी एसेन्शियल. कॉन्फिडन्स कधी होतो, कन्सिस्टन्सीने होतो. मग सर कन्सिस्टन्सी कशी बिल्ड करायची, सगळ्यात पहिली फर्स्ट थिंग यू हॅव टू डू इज प्रॅक्टिकल टार्गेट्स. प्रॅक्टिकल टार्गेट्स म्हणजे काय, तुम्ही किती तास अभ्यासाला बसू शकता सध्या. काही जण म्हणतील 12 तास, काही जण म्हणतील 10 तास, काही जण म्हणतील 8 तास. तुमची जी लिमिट आहे, सपोज माझी लिमिट 8 तास आहे, तर आय विल स्ट्रेच फॉर 9 आवर्स. 9 तासच करेल मी. असं का करेल मी, कारण प्रॅक्टिकल टार्गेट्सने काय होतं ना, त्या गोष्टी अचिवेबल होतात. अचिवेबल, मला मजा येते. मी जर 3 दिवस ते टार्गेट्स सेट केलेले पूर्ण केले ना, त्याच्या आसपास पोहोचलो, मला लगेच 4थ्या दिवशी उत्साह येतो. देन इट कीप्स ऑन ग्रॅज्युअल इन्क्रीजिंग. आपण काय करतो, आपण पहिल्याच दिवशी 12 तासाचा टाइम टेबल बनवतो, दुसऱ्या दिवशी 12 तासाचा टाइम टेबल बनवतो, आणि मग तो सस्टेन होत नाही, मग डायरेक्ट तोंडावर पडतो. दॅट शुड नॉट हॅपन. सो प्रॅक्टिकल टार्गेट्स, अचिवेबल टार्गेट्स. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ही आहे की तुम्हाला कन्सिस्टन्सी जर ठेवायची असेल, तर द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ कन्सिस्टन्सी इज व्हॉट सर, की ट्रॅकिंग केलं पाहिजे तुम्ही. ट्रॅकिंग केलं पाहिजे तुमचं. ट्रॅकिंग म्हणजे काय, की आज किती केलं, उद्या किती केलं, परवा किती केलं, हे सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. मग जेव्हा माइंड ट्रॅक करेल ना त्या गोष्टींना, तेव्हा कॉन्फिडन्स बिल्ड होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय सर, की थोडंसं आपल्या प्लॅन मध्ये फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. फ्लेक्झिबिलिटी का बरं सर, फ्लेक्झिबिलिटी यासाठी, कारण बरेचदा काय होतं, 100% टार्गेट हिट होत नाही. मग 100% हिट नाही झाले तर आपण काय करतो, आपण त्या टार्गेट्स जे उरलेले, आपण 90% झाला अभ्यास ते इग्नोर करतो, पण 10%ला रडत बसतो, आणि तो 10% पार्ट आपला बाकीचा वेळ खातो.
दॅट शुड नॉट हॅपन. सो थोडीशी फ्लेक्झिबिलिटी ठेवायची. फ्लेक्झिबिलिटी कशामध्ये असली पाहिजे सर? इम्प्लिमेंटेशन पार्टमध्ये फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. इम्प्लिमेंटेशन गोल एकदम क्लिअर आहे, ठीक आहे ना. इम्प्लिमेंटेशन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं थर्मोडायनामिक्सचा सेकंड लॉ म्हणतो, काय म्हणतो सर थर्मोडायनामिक्सचा सेकंड लॉ, की 100% एफिशियन्सीचं इंजिन बनवता येत नाही, तसं टाइम टेबल 100% फॉलो होत नाही. दॅट इज द केस, ठीक आहे. सो ट्रॅकिंग ठेवा, थोडंसं फ्लेक्झिबिलिटी ठेवा, प्रॅक्टिकल टार्गेट्स ठेवा आणि या सगळ्या गोष्टी अचीव करा, ठीक आहे. त्याच्यानंतर काय, सगळ्यात मोठा हा पार्ट, सगळ्यात मोठा हा पार्ट आहे. तर आम्ही सगळं करतो, पण सर डिस्ट्रॅक्शन खूप खतरनाक होतो. जसं मी अभ्यासाला बसलो तसं इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्रामवर रील येते किंवा कोणीतरी मेसेज करतं हाय, आणि मनाला खूप भारी वाटतं, आणि मग आपण काय करतो, त्याच्या मागे जातो. सर व्हॉट्सअप आहे, सर प्रेमाचा, लफड्याचा. बघा ते 11वी-12वीला असतं ना बेटा, ते लफडं असतं, ठीक आहे. ते पुढे टिकेल की नाही आपल्याला माहिती नाही, ठीक आहे. सर नाही सर माझं प्रेम आहे सर. मग बेटा जर तुझं प्रेम आहे ना खरंच, तर प्रेम हे नेहमी एम्पॉवर करतं, वीकन करत नाही. जर माहिती आहे की 30-40 दिवसावर परीक्षा आली आहे आणि जर ती गोष्ट तुला डिस्ट्रॅक्ट करत असेल, तर दॅट इज नॉट अ लव्ह, दॅट इज अ गॅम्बल. नाही सर माझं खरंच आहे प्रेम. अरे मूर्खा गप रे, तुला 6वीला कोणतरी आवडलं, तुला 7वीला कोणतरी आवडलं, तुला 8वीला कोणतरी आवडलं, आणि ते आवडत जाणार आहे. तो निसर्गाचा नियम आहे, ठीक आहे. लाईक काय म्हणतो आपण, प्लस अट्रॅक्ट्स मायनस, दॅट इज द रूल ऑफ नेचर. बट या सगळ्या गोष्टी नंतर करायला आयुष्य पडले. आता तुम्हाला फोकस करायचं आहे कशावर? अभ्यासावर. तो जे काही तुमचं असेल, सपोज डिस्ट्रॅक्शन असेल कुठल्याही फॉर्मचं, प्रेमाचं, त्याला बाजूला ठेवा. की करू म्हणा, आपण करू, नंतर करू, है ना. एकदा पेपर होऊ दे, चांगल्या कॉलेजला पोहोचू दे, मग आपण जे काही करायचंय ते पालकांच्या संमतीने, जे काही असतील नसतील गोष्टी त्या नंतरच्या नंतर बघता येतील, आता नाही. नाव इज द टाइम टू फोकस, ठीक आहे. आणि जर ते तुम्ही केलं नाही तर काय करणार आहे सांगा. दोघांना जर सीईटी मध्ये कमी मार्क पडले तर काय करणार आहे? भांडे घासणार जाणार आहे दुसऱ्याकडे. भांडे घासून तुम्ही संसार करणार आहात. प्रेम करणं सोपं असतं रे बाबा, टिकवणं अवघड असतं. त्याला खूप साऱ्या गोष्टी असतात. अजून तू पिल्लू आहे रे, अजून 16 वर्ष बेटा, तू 16, 17, 18 जे काही तुझं वय, अजून तुला काही कळे ना, ठीक आहे ना. चला सर त्याच्यानंतर स्ट्रेस. दिस इज अनदर इम्पॉर्टंट पार्ट की सर, आणि स्ट्रेस खूप मोठा आहे बरं का. स्ट्रेसचा जो फॅक्टर आहे ना बेटा, तो खूप मोठा आहे. कोणाला फायनान्शियल स्ट्रेस, फायनान्शियल, की सर आमच्या घरची आर्थिक परिस्थिती नाही, तरी माझ्या आई वडिलांनी मला ड्रॉप करायला परमिशन दिली, आणि आता जर मी रिझल्ट नाही आणला तर. किंवा कुणाला वाटतं की माझा अभ्यास खूप कमी झालाय, मला 99% येतील का, माझ्या भावानी माझ्या बहिणीनी COEP VGTI मिळालोय, किंवा आजूबाजूच्यांनी कोणीतरी केले. सो सोशल प्रेशर आहे, फायनान्शियल प्रेशर आहे, इमोशनल प्रेशर आहे. या प्रेशरला कसं डील करायचं? प्रेशरला जर तुम्हाला डील करायचं असेल ना, तर व्हॉट इज द बेस्ट वे? बघा प्रेशर म्हणजे काय, सपोज माझा पेपर आहे, मी अभ्यास करायचा आहे. आता माइंडला जेव्हा डिस्ट्रॅक्ट व्हायचं असतं ना, माइंडला जेव्हा तुम्ही टार्गेट्स देतात ना, तेव्हा खूप साऱ्या गोष्टी असतात. मग माइंड डिस्ट्रॅक्ट व्हायचं प्रेशर थ्रू होतं. बघा ही जी तुमची परिस्थिती आहे, बरेच विद्यार्थिनी मला मेसेज करतात, सर एवढं केलं तर माझे एवढे पर्सेंटाईल येतील का? बाळा तुला खरंच सांगतो मनापासून, मला नाही माहिती रे, मला नाही माहिती. बघा मला एक गोष्ट माहिती की जो विद्यार्थिनी आता अभ्यास करेल ना, तो त्याच्या बेस्टला पोहोचेल. तुमचं बेस्ट सपोज असेल सरदार पटेल, तुम्ही सरदार पटेलला जाल. तुमचं बेस्ट असेल एखादं गव्हर्नमेंट कॉलेज, त्या गव्हर्नमेंट कॉलेजला जाल. किंवा तुमचं बेस्ट जे काही असेल ना, तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल. पण त्या बेस्टला अचीव्ह करायला तुम्हाला आता काहीतरी म्हणजे काय म्हणतात, काम करावं लागेल. तुमच्या घरची परिस्थिती काय, किंवा तुमचं काय म्हणतात त्याला, तुम्ही ड्रॉपर आहात की नाही, याच्यानी काही होत नाही. सब्जेक्टचं कमांड पाहिजे. PCM असेल, PCB असेल, पेपर जाऊन तिथे द्यायचा आहे. ते OMR शीट फिल केल्यानंतर आपल्याला मार्क्स येणार आहे. याचा अर्थ या सगळे ज्या गोष्टी आहेत ना तुमच्या आजूबाजूला, दॅट इज बबल. तो एक बबल क्रिएट होतोय. तर त्या बबलला जर फोडायचं असेल तर ब्रिंग बॅक टू द प्रेझेंट. आता जे आहे ना ते सत्य आहे. उद्या काय होईल कोणाला माहित नाही. काल जे झालं ते बदलू शकत नाही. पण दिस इज द ट्रूथ. प्रेझेंट इज द ट्रूथ. तुम्ही जो स्टडी आहे ना, स्टडी बघा, मी तुम्हाला म्हटलं ना, वर्क इज वर्शिप. या फिलॉसॉफीने तुम्ही काम करायचं आता पुढचे 30-40 दिवस. म्हणजे जो माझं काम आहे, जे माझा अभ्यास आहे, ते मी देवाची जशी पूजा करतो ना आपण, तसे. आता आई सकाळी उठून जेव्हा पूजा करते, त्या आई हा विचार करते का की नाही देवानी माझ्या लेकरांचं चांगलं करावं तरच पूजा करते? नाही. कित्येकदा घरात अशा गोष्टी होतात की चांगलं होत नाही, तरी पण आपण देवाचा विश्वास कधी तोडत नाही, है ना. म्हणजे देवावरचा विश्वास आपला अतूट असतो. त्याच पद्धतीने मला माझं काम करायचंय. देवा मला तुझ्याकडनं काही नको, मला कॉलेज नको, मला काही नको, प्लेसमेंट नको, मला फक्त माझं काम करायचंय. इमान एक बरे. अँड व्हेन यू वर्क, तुमचा जेव्हा फोकस वर्कवर असेल ना, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळते. दॅट इज व्हॉट द एसेन्स ऑफ लॉ ऑफ कर्मा इज.
तो बाळा काळजी करू नको. आणि द गुड अटेम्प्ट इज, चांगली गोष्ट अशी आहे, हे तर झालं कर्मयोगाबद्दल, पण चांगलं असं आहे की आपल्याकडे 2 अटेम्प्ट आहे रे. आपल्याकडे 2 अटेम्प्ट आहे आणि आपल्याकडे खूप सारे कॉलेजेस आहेत, खूप सारे सीट्स आहेत, है ना. आपल्याकडे 4,000, 5,000, 6,000 चांगल्या चांगल्या कॉलेजचे सीट्स आहेत. तर तू घाबरतो काय यार? तुझं मेहनत असेल तर तुला काही ना काही मिळेल ना. कंपॅरिझन कशाला करतो? कंपॅरिझन करून काही होणार आहे का? सो तुझं मैदान एकदम क्लिअर आहे. म्हणजे तू एकटा आहेस, त्या एकट्या याच्यामध्ये तुला पेपर द्यायचा आहे, OMR शीट फिल करायची आहे, सब्जेक्टच्या रिक्वायरमेंट्स केटर करायच्या आहे, देन यू आर गोइंग टू गेट द रिझल्ट. सो फॉरगेट अबाउट, काय म्हणतात त्याला, पुढच्या गोष्टी फॉरगेट कर आणि आता प्रेझेंट कडे लक्ष दे. ठीक आहे. सो ह्या गोष्टी आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर काही कॉमन गोष्टी जे तुम्हाला आता हे करायचे की झोप जी आहे ना, झोप. तर बरेच जण झोपत नाही, तर झोपत जा रे, झोपत जा बेटा, नाही तर तुझं डोकं काम करणार नाही. डोकं काम केलं नाही तर रिटेन होणार नाही. 7 ते 8 तास मिनिमम झोप पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्याच्यापेक्षा जास्त नको आणि कमी नको. 7-8 आवर्स, 6 आवर्स पेक्षा खाली तर जाऊ नका तुम्ही, जाऊ नका. ठीक आहे. त्याच्यानंतर पाणी प्यायचं. पाणी पिल्यानंतर ब्रेनचं काय म्हणतात ऍक्टिव्हिटी आहे किंवा ओव्हरऑल बॉडीचं सगळ्या गोष्टी मॅनेज राहतात. आणि फूड, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय होतं, मी पण जेव्हा 11वी-12वीला होतो, माझा अभ्यास नाही व्हायचा तर मला स्ट्रेस इटिंग व्हायचं. स्ट्रेस इटिंग म्हणजे जर माझ्या मनाप्रमाणे नाही झालं तर मी काहीतरी प्लेजर सीक करेल माइंड आणि मग मी काहीतरी खात बसणार. तर ते करायचं नाही तुम्हाला. सो लाईट अवॉइड जंक, है ना. सॅलड खा, फ्रुट्स खा, जंक फूड अवॉइड करा. त्यांनी काय होतं ना, बॉडी मेंटेन राहते. बॉडी मेंटेन म्हणजे ब्रेन मेंटेन राहतं, ऍक्टिव्ह राहतो आपण, ऍक्टिव्ह राहतो. ठीक आहे ना. त्याच पद्धतीने एक्सरसाइज. स्टडीमध्ये जेव्हा आपण ब्रेक घेतो ना, सपोज मी आता कंटिन्युअस 2 तास स्टडी कधीच रेकमेंड करत नाही. तुम्ही 1 तास अभ्यास करा, 50 मिनिटं अभ्यास करा, 10 मिनिटं ब्रेक घ्या. आणि त्या ब्रेकमध्ये काय करायचंय, शांत पद्धतीने चालायचंय. सपोज मी या रूम मध्ये चालतोय है ना, शांत पद्धतीने, आणि मी फॉर्म्युला रिकॉल करतोय किंवा मी व्हिज्युअलाइज करतोय की ठीक आहे मी चांगलं काम करतोय देवा, मला नक्की फळ मिळेल. पॉझिटिव्ह स्वतःबद्दल बोलतोय. सगळ्या गोष्टी. मोबाईलला हात लावत नाहीये, बिकॉज मोबाईल विल क्रिएट इम्पल्सिव्ह ब्रेन, आणि असं ब्रेन क्रिएट करेल की तो तुमचं नंतर मग फोकस राहणार नाही. तिथे अभ्यासावर फोकस द्यायला त्रास आहे. ठीक आहे ना. सो तुम्हाला काय करायचंय, एक्सरसाइज मध्ये 10-15 मिनिटं वॉक करायचंय. ब्रेक्स मध्ये वॉक करा, संध्याकाळी वॉक करा, इट्स ओके. ठीक आहे ना. त्याच्यानंतर ब्रेक्स, हे इम्पॉर्टंट आहे. कंटिन्युअस करायची नाही एखादी गोष्ट, थोडेफार ब्रेक्स नॉर्मल आहे. कधी बेटा 7 दिवस आपण अभ्यास केला, एखाद दिवशी अभ्यास कमी झाला, दॅट इज फाईन. ठीक आहे ना. बघा, जे कमी पडतं ना त्याला सुधारायचा प्रयत्न करा. आपला प्रॉब्लेम काय आहे ना, की आपण त्या कमी मध्ये खूप रडत बसतो की सर माझं झालं नाही, माझं हे नाही झालं, माझं ते नाही झालं, आणि त्याच्यामध्ये अजून प्रॉब्लेम होतो. ओके. सो दिस शुड नॉट हॅपन. डिजिटल डिटॉक्स मी तुम्हाला सांगितलंय की व्हॉट्सअप असेल, इन्स्टा असेल, सरळ ऍप ब्लॉकर्स असतात, काही ऍप ब्लॉकर्स असतात, तुम्ही बघू शकता, ते डाउनलोड करा आणि ऍप ब्लॉक करत जा किंवा आई बाबांकडे मोबाईल द्या. ठीक आहे ना. सध्या काही गरज नाहीये फक्त. ठीक आहे, मोबाईलची काही गरज नाही. त्याच्यानंतर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, लास्ट बट नॉट लिस्ट. बघा, स्वामीजी काय म्हणतात की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट कधी मिळते माहितीये का, तेव्हा मिळते ना जेव्हा आपले सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तिथे फोकस असतात. माय ब्रेन, माय ब्लड, माय नर्व्स, इच पार्ट, इच थॉट, डे अँड नाईट, सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त, जर मला COEP, VJTI किंवा गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, फक्त तिथे फोकस्ड आहे. आणि तिथे फोकस्ड म्हणजे ड्रीम नाही करते मी. आय एम नॉट ड्रीमिंग, आय एम नॉट बेगिंग नाही, मी भिकारी नाहीये. मी माझ्या कर्माने ते मिळवणार आहे. तेवढी माझ्यात ताकद आहे, तेवढी माझ्यात ॲबिलिटी आहे. नेव्हर बेग, नेव्हर आस्क, परफॉर्म अँड गेट इट अँड यू विल गेट इट. डेफिनेटली यू विल गेट इट. अरे एकदा नाही मिळालं, तुम्हाला दुसऱ्यांदा मिळेल, दुसऱ्यांदा कधी ना कधी मिळेल. सो कीप ऑन डुईंग इट. ठीक आहे ना. सो हे पूर्ण की गोल सेटिंग काय, टेक अप वन आयडिया, मेक दॅट वन आयडिया युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, लिव्ह ऑफ इट, लेट द ब्रेन, मसल्स, नर्व्स, एव्हरी पार्ट ऑफ युअर बॉडी, जसं म्हणतात ना त्या फ्रिक्वेन्सीवर, जी COEP ची फ्रिक्वेन्सी ना, त्या नॅचरल फ्रिक्वेन्सीवर तुमच्या बॉडीने रेझोनन्स केला पाहिजे, तेव्हा तुम्ही COEP ला जाल, तेव्हा तुम्ही VJTI ला जाल. सो दॅट्स इट फ्रॉम माय साइड. अजून काही तुमचे डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. आणि काळजी करू नका, जर तुम्ही करत राहाल तर नक्की तुम्हाला चांगला इफेक्टिव्ह स्टडी होईल आणि रिझल्ट चांगले येतील. ऑल द बेस्ट.